आपण पिसनहरी मडिया या डोंगरावर चढत आहे। काही पहिली कमान, दुसरी कमान आणि माग शिखर ही पहिली कमान चढून आपण जातोय। कमानीच्या दोन्ही बाजूला छान नाविन्यपूर्व आणि नवीन जैन मूर्ती बनवलेल्या आहेत आणि इथं वीर शासन चक्र 24 तीर्थंकर यांची चिन्ह असं एक छान चक्र बनवलेलं आहे। शिळेचा उपयोग करून येथेही पार्श्वनाथ भगवान छान पायऱ्या आहेत। तर परिसर बनवलाय, डोंगर जे आहेत, दगड आहेत, त्याला चांगला रंगरंगोटी करून, कलर करून, काही ठिकाणी जिनेश्वर मूर्ती खोदून असा सुंदर पहाड केलेला आहे। पण जिना चढून आल्यावर इथं पाणी पिण्याची सुंदर सोय आहे आणि या प्रदक्षिणेवर टोटल 13 नंबर आहेत। हे मंदिर क्रमांक 1 आपण मंदिर बघू। क्रमांक 1 3 मूर्ती आहेत, चंद्रप्रभूजी, पद्मप्रभूजी आणि मुनीश्वर स्वामी। मुनीश्वर स्वामींची पंचधातूची मूर्ती, संगमरवरी पद्मप्रभू आणि चंद्रप्रभूंची परत ही मूर्ती। असं एक छोटस मंदिर आहे। दोन नंबर मंदिर पार्श्वनाथ जिनालयाला चाललोय। हे जरा प्रशस्त मंदिर आहे। सुंदर पार्श्वनाथ भगवानची मूर्ती, शेजारी चंद्रप्रभू भगवान आणि शांतीनाथ भगवान यांच्या मूर्ती आहेत। पंचधातूच्या 4 मूर्ती आहेत। छान बनवलेलं मंदिर आहे। पार्श्वनाथ भगवान की जय। पण बहुतेक मंदिराच्या पुढच्या पडाव टॉपला येतोय। हे पर्वती व प्राचीन मंदिर पिसनहरी ही सुंदर कमान आहे। या पायऱ्या चढून आपण वर जातो आणि इथं मंदिराचं शिखर दिसतंय। इथं एक बांधकाम दिसतंय, हॉल केलेला असावा किंवा हॉलचं बांधकाम अर्धवट। हे पिसनहरी प्राचीन मंदिर 3 नंबर, इथून आपण आत जातो। सुंदर मंदिर आहे। पार्श्वनाथ भगवान आणि बऱ्याच जिन मूर्ती इथं आपण इथं बघू शकता। चंद्रप्रभू, शांतीनाथ आणि पार्श्वनाथ भगवान। जय जिनेंद्र। आपण मडियाजीच्या छोट्याशा टेकडीवर आलेलो आहे, जिथं पिसनहरी मडिया असं म्हणतात। पिसनहरी मडिया म्हणण्याचं कारण, पिसनहरी मडिया यांची जी माता होती 650 वर्षापूर्वी, ती चक्की पिसायचं काम करायची, म्हणजे आटा दळण्याचं। आणि त्यांनी बरेच वर्ष असं काम करून धन एकट्ठा करून जमिनीत पुरून ठेवलं होतं। पण काही काळानं ते एक चोरी झालं। चोरी झाल्यानंतर अतिशयहून त्या चोरांनी धनच नाही वापिस केलं, तर त्यानं या मंदिर कार्यामध्ये सक्रिय भाग पण घेतला। विक्रम संवत 1542 मध्ये इथं पद्मप्रभू सुपार्श्वनाथ यांचे जिनबम तयार केले गेले। जिनालय नंबर 3 वर पिसनहरी यांची ती माता चक्की पिसताना हा चित्र भित्तिशिल्प केलेलंच आहे। पण विशेष म्हणजे हे जे शिखर आहे, आपण शिखराच्या इथं बघितलं कळस, झेंडा कळस, आणि त्याखाली हे जे दिसत आहे, तर 3 नंबरला चक्रानंतर खाली चॉकलेटी नंबरचे 2 जाती दिसतात, ती चक्की, आणि ती त्यांच्या स्मरणार्थ या शिखरामध्ये कोरलेली आहे असं म्हणतात। पीस पीस कर चक्की जिसने मानवता का मान बढ़ाया, गुरुविद्या वर्णी की वाणी ने जिसे मुखर बनाया, जिसे दर्शन पूजन वंदन से संभव भव के बंधन से कट जाते हैं, आओ वृद्ध माँ की श्रद्धा को शीश नवाते हैं। पिसनहरी मडियाजी जैन मंदिर। मंदिर बघून आपण शिखरातील 4थ्या मंदिरात जात आहे। आदिनाथ भगवानजींचं सुंदर मंदिर। आदिनाथ भगवान की जय। 4 वरनं आपण हे विहंगम दृश्य
जबलपूर सिटीचं बघू शकतो. सुंदर आहे. असे 24 तीर्थंकर, आदिनाथ, अजितनाथ, संभवनाथ, असे 24 तीर्थंकर स्थापित केलेले आहेत, प्रतिष्ठित केलेले आहेत. पूर्ण डोंगरावर राऊंड मारला की ते होतात. विश्वानंद स्वामींपर्यंत बघितल्यानंतर आपण जिनालय नंबर 5 या एका आगळ्या वेगळ्या जिनालयात प्रवेश करतो. सुरुवातीला 24 तीर्थंकरांना वैराग्य प्राप्त झालं ते प्रसंग इथं चित्रित केलेले आहेत. आपण ते बघू शकता. आपण हे बघू शकता, वेगवेगळे तीर्थंकरांचे शेवटचे वैराग्य प्राप्त होण्याचे क्षण. जिनालय 5 क्षेत्रपाल आणि पद्मप्रभू यांचं आहे. इथं 1001 मूर्ती या दगडावर कोरल्या साधारण 500 वर्षापूर्वी. आणि इथं आत हे सगळं 1008 मूर्ती, जैन मूर्ती खडगासनातल्या. आणि या इथं आपण बघू शकता क्षेत्रपाल महाराज यांचं मंदिर आहे. आत पण कोरलेल्या मूर्ती आपण बघू शकता. असं क्षेत्रपाल महाराजांचं मंदिर, सुंदर सुबक मंदिर आहे. पण दगडात कोरलेलं आहे, आता बंद करून घेतलेलं आहे. यानंतर आपण जाऊ वरच्या मजल्यावरील जिनालयात. खाली क्षेत्रपाल महाराजांचं मंदिर दर्शन घेतलं आपण. महावीर भगवान यांची सुंदर मूर्ती आहे. छोट्या मूर्ती पण इथं भरपूर आहेत. एक सुंदर मंदिर आहे. आपण प्रदक्षिणा करतो. या इकडे पहाड बघू शकतो आपण. पहाडवर पण काही मंदिर आहेत. आणि हे खाली जबलपूर. 9 तीर्थंकर झाल्यानंतर शीतलनाथ, श्रेयांसनाथ आणि वासुपूज्य हे तीर्थंकर इथं विराजमान आहेत. वासुपूज्य असे हे 12 तीर्थंकर पूर्ण झाले. एक भाग संपला, अर्धी प्रदक्षिणा संपली. 6 तीर्थंकर 6 जिनालय बघून आल्यावर आपण ह्या जिनालयात येतो, जिथं बाहुबली भगवान यांची सुंदर मूर्ती आहे. बाहुबली भगवान की जय. बाहुबली मंदिरच्या उजव्या बाजूला विमलनाथ, अनंतनाथ आणि धर्मनाथ अशा 3 मूर्ती, 3 टोक, 24 टोक वर केलेले छान. विमलनाथ, अनंतनाथ, धर्मनाथ. हे आदिनाथ जिनालय पुरातन जिनालय आहे. काच मंदिर केलेलं आहे. पिसनहरी मडियाईजी येथील आदिनाथ भगवानांचं हे मंदिर खूप सुंदर काचकाम केलेलं आहे. या मंदिराला भारत सरकारनं पंडित जवाहरलाल नेहरू असताना जे मदत केलेली होती. खूप सुंदर मंदिर आहे. आणि समोर पेटीमध्ये बऱ्याच जिनमूर्ती बघू शकतो. लांबून पूर्ण दिसत नाही. आदिनाथ भगवान की जयच्या मागं हे भक्तांबर स्तोत्र याचा सचित्र पाठ कोरलेला आहे. इथं आपण बघू शकता 1 नंबर पासून पूर्ण हे 9 नंबर हे भक्तांबर स्तोत्र पूर्ण सचित्र केलेलं आहे. इथं जागेअभावी पूर्ण फोटो घेऊ शकत नाही. असे भक्तांबर स्तोत्र पूर्ण. त्याच्या उजव्या बाजूला शांतीनाथ, कुंतुनाथ, अरहनाथ, मल्लीनाथ, मुनीसुरतनाथ, नमीनाथ, नेमीनाथ, पार्श्वनाथ भगवान आणि महावीर भगवान असे हे 24 तीर्थंकर टोक, 24 टोकं पूर्ण झालेली आहेत. या फोटोमध्ये तुम्हाला मागं मंदिर दिसतंय ते आदिनाथ मंदिर. आदिनाथ जिनालय तीर्थंकर नंबर 1 आणि पुढं समोर दिसतात ते महावीर भगवान तीर्थंकर नंबर 24 असे दोन्ही एकत्र आपण इथं बघू शकतो. 24 तीर्थंकर आपण बघितल्यानंतर या इथे वेगवेगळ्या जैन धर्माच्या स्टोरीज, कथा
चित्रित केलेले आहेत, काथ लावून संरक्षित केलेले आहेत. आणि यानंतर आपण सुकेशल मुनीजी जिनालय गुफा नंबर 10 येथे व्हिजिट करू. जिनालय नंबर 10 ला आलो की पायऱ्या उतरून असं पूर्ण शिला आहे, गुफा आहे. या गुफामध्ये मंदिर आहे, भित्तिचित्र आहे. माडियाजी येथील पिसनहरी मा यांची आत्मकथा. पिसनहरी चक्की दळताना त्यांचे रांजण भरून त्यांनी धन एकट्ठा केलेलं, त्या निद्रिस्त असताना त्यांना जे स्वप्न पडलं, त्यांच्या मरणोत्पश्चात चोरांनी त्यांचं धन लुटून नेलं. या डोंगरावर ते आले आणि ते एवढं धनो की त्यांनी वापिस करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यामध्ये जे वाद झाले आणि परत येऊन त्यांनी जेव्हा हे वापिस दिलं, तर या इथनं पुढं पूर्ण हे डोंगरावर मंदिर बनलं. अशी ही पिसनहरीची स्टोरी. पिसनहरी येथील मुख्य जिनालय श्री शांतीनाथ जिनालय येथे आपण दर्शन घेत आहोत. सुंदर शांतीनाथ भगवानांची मूर्ती, सुंदर काचकाम केलेलं आहे. शांतीनाथ भगवान मूर्ती बघताना आपण एक विशेष बघूया. इथे मूर्ती अभिषेकानंतर सुद्धा पाणी जल जाण्यासाठी हिरणमुख केलेलं आहे. सुंदर त्यांच्या चरण पादुका आणि ही पुरातन मूर्ती. न्यायालयातील सुंदर काचकाम शिखरातलं आपण बघू शका. खूपच सुंदर काचकाम केलेलं आहे. ही पुरातन मूर्ती आपण बघू शकतो. शांतीनाथ भगवान की जय. मडिया, पिसनहरी मडिया येथील डोंगरावर आपण वर आलेलो आहोत. या बाजूने आपण येतो. या मार्गाने आपण चढून आल्यानंतर मंदिर नंबर 3 पिसनहरींचं जे मंदिर आहे ते, ज्याच्या शिखरावर आपण तुम्हाला चक्की दाखवली, हे 24 तीर्थंकर मंदिर. या इथे खाली क्षेत्रपाल जिनालयाने 1008 जिनमूर्ती कोरलेल्या आहेत, ते शिला आहे. हे पुरातन मंदिर आपण बघितलं. हे बाहुबली भगवानांचं मंदिर. मध्ये परत 24 तीर्थंकरांचे जिनालय आहे. आदिनाथ भगवान आणि हे पुरातन मंदिर. असं हे पूर्ण डोंगरावरची मंदिर आहेत. चला आपण खालील दर्शन घेऊ. गडावरून आल्यानंतर मंदिर नंबर 12 श्री शांतीनाथ दिगंबर मंदिर. आता लॉक लावलेलं आहे कारण बंद आम्ही दुपारी जवळजवळ 12:30-1 वाजलेला आहे. आपण बघू शकता इथून शांतीनाथ भगवान आणि सुंदर मूर्ती. मंदिर नंबर 13चं हे सुंदर शिखर आता प्रदक्षिणेला बंद आहे, काम चालू आहे. आणि या बाजूने आपण पायऱ्या उतरून खाली मंदिराकडे जाऊ शकू. मंदिर नंबर 13. मंदिर नंबर 13 सुंदर मंदिर आहे, प्रशस्त मंदिर आहे. पार्श्वनाथ स्वामींच्या 4 मूर्ती आहेत. सुंदर मूर्तीवरचे भाव आपण पाहू शकता. सर्पफणा वेगळ्या प्रकारचा आहे. ही 2 नंबरची मूर्ती. हा सर्पफणा वेगळ्या प्रकारचा आहे आणि या साईडला ज्या 2 मूर्ती आहेत त्याचा सर्पफणा वेगळ्या प्रकारचा आहे. असं हे सुंदर 4 मूर्ती असलेलं पार्श्वनाथ जिनालय. मंदिरामध्ये सुंदर भित्तिचित्र केलेली आहेत. काचकाम पण खूप सुंदर आहे. एकूण मंदिर प्रशस्त आणि पाहण्यायोग्य, पाहण्यासारखं आहे. पार्श्वनाथ भगवान की जय. पार्श्वनाथ भगवान मंदिरामध्ये सर्वजण भक्तीमध्ये लीन झालेले आहेत.